आपण काय करणार आहे आता सध्याला की सोलार सेल हे एक बीट बघायचं आहे. ओके, कोणतं? सोलार सेल. आता महत्त्वाचं, सोलार सेल बघितल्या आपल्याला एक गोष्ट मॅक्झिमम लक्षात येते की सोलार सेलमध्ये काय होतं आहे की आपण लाईट एनर्जीचं कन्व्हर्जन कोणत्या इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये करतो किंवा इलेक्ट्रिक एनर्जीमध्ये करतो. हे सगळ्यात महत्त्वाचं. ओके, हां, फक्त एवढंच नाही, रिअलमध्ये आपल्यापाशी जे आहेत ना सोलार डिव्हायसेस, हे जे सोलार डिव्हायसेस आहेत ना, हे सोलार डिव्हायसेसचे मेन 2 टाईप पडतात. ओके, सोलार डिव्हायसेसचे किती टाईप पडतात? मेन 2 टाईप पडतात. जे पहिलं टाईप आहेत ना, तर त्याला आपण काय म्हणतो माहिती आहे का? इट इज अ फोटोथर्मल डिव्हाइस. काय म्हणायचं त्याला? फोटोथर्मल डिव्हाइस. याचा अर्थ हे काय काम करतं माहिती आहे का? आपलं लाईट एनर्जीचं कन्व्हर्जन हे हीटमध्ये करत आहे. ओके, हां, त्यानंतर ना जे दुसरं आहे ना, तर त्याला आपण काय म्हणतो? फोटो वोल्टाईक सेल. ओके, काय म्हणतो त्याला? फोटो वोल्टाईक सेल. त्यालाच आपण काय म्हणतो? सोलार सेल. तर ह्याच्यामध्ये काय होतं माहिती आहे का? आपण लाईट एनर्जीचं कन्व्हर्जन हे इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट करतो. ओके, हां, आता हे जे आहेत ना, हे इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट झाल्यानंतर ना, त्याच्यामध्ये करंटसुद्धा तयार होती आणि व्होल्टेजसुद्धा आपल्याला मिळतं आहे, जेणेकरून आपल्यापाशी पॉवर मिळतं आहे. कोणत्या फॉर्म्युलानुसार? P=VI किंवा IV म्हणा. ओके, हां, तर ह्या गोष्टी आपण कुठं कुठं यूज करतो. ओके, ह्या गोष्टींचं यूज आपण कुठं कुठं करतो? पहिलं, रिमोट प्लेसेसमध्ये. ओके, कुठं? रिमोट प्लेसेसमध्ये. दुसरं, रिमोट प्लेस म्हणजे समजा आपली व्हेकल असेल, हे असेल, ज्या ठिकाणी आपल्याला इलेक्ट्रिसिटीची गरज आहे, अशा ठिकाणी व्हेकलच्या वरच्या साईडला काय काम करतात की आपले असे सोलार पॅनल लावतात. ओके, फॉर एक्झाम्पल जर सांगायचं जर झालं तर काही काही ठिकाणी न्यूज चॅनलवाले वगैरे लांब लांब जायचं जर असेल तर त्यांच्या वरच्या साईडला सोलार पॅनल वगैरे असतात. ओके, दुसरं कोणतं? सॅटेलाईट कम्युनिकेशन म्हणजे सॅटेलाईटमध्ये. ओके, आणि तिसरं स्पेस स्टेशन. ओके, हां, आता रिमोट प्लेसेस म्हटलं तर तुम्ही आता समजा डोंगरावरच्या प्रदेशामध्ये, डोंगराळ प्रदेशामध्ये इकडं तिकडं म्हटलं तरी काही हरकत नाही. ओके, आता आपल्यापाशी जे सोलार सेल आहेत ना, तर त्याचं काय करूत म्हणा आपण पहिल्यांदा स्ट्रक्चर बघूत म्हणा. ओके, जे सोलार सेल आपण बघणार आहे ना, तर त्याचं काय बघूत? स्ट्रक्चर बघूत. आता ह्या स्ट्रक्चर बघत असताना महत्त्वाची गोष्ट आपल्याला काय बघायचं आहे की सगळ्यात सुरुवातीला बाकी आपण काय काम करतो माहिती आहे का? असे 2 कॉन्टॅक्ट तयार करतो. आता हे कॉन्टॅक्ट कोणासाठी? 2 कॉन्टॅक्ट म्हणजे रिअलमध्ये हे दोघं जण एकच आहेत. असं जर राऊंडिंगली बघितलं तर आपण एक सेक्शन घेतल्यासारखं करतो आहे. ओके, तर हे जे कॉन्टॅक्ट आहेत ना, ह्या कॉन्टॅक्टला आपण काय म्हणतो? इट इज सेड टू बी फ्रंट कॉन्टॅक्ट. म्हणजे वायर आपण चिटकवायची कुठं? ही गोष्ट जर विचार केला तर मग त्यासाठी आपल्याला कॉन्टॅक्ट पाहिजे. मग ते कॉन्टॅक्ट वरच्या साईडला आपल्याला जे मिळते त्याला आपण काय म्हणतो? फ्रंट कॉन्टॅक्ट. ओके, हां, आता एक्झॅक्ट फ्रंट कॉन्टॅक्टला चिटकून छोटं रिजन. ओके, एक्झॅक्ट कोणाला? आपल्या फ्रंट कॉन्टॅक्टला. हे सुद्धा फ्रंट कॉन्टॅक्ट आहे, हे सुद्धा फ्रंट कॉन्टॅक्ट आहे. तर ह्याला चिटकून हे आपलं जे आहे ना, तर हे कोणतं रिजन असतं आहे? ह्या रिजनला आपण इमिटर म्हणतो. ओके, हे जे इमिटर आहे ना, ते कशाने तयार केलेलं असतं आहे? हे एन टाईपने तयार केलेलं असतं आहे. तुम्ही ह्याला एन साईड म्हटलं तरी काही हरकत नाही. ओके, ह्याला आपण काय म्हणतो? एन टाईप म्हणतो किंवा एन साईड म्हणतो. ओके, तरी त्याला काय एन टाईप म्हणा किंवा एन साईड म्हणा. त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट, हे एन टाईप जे आपण करतो ना, हे पी टाईपला जर बघितलं तर एकदम थिन असतं. ओके, हां, ते थिन का आहे का नाही ते आपल्याला तर पुढं स्टेप बाय स्टेप बघायचं आहे. ओके, हे एन रिजन संपल्यानंतर ना, ह्याच्या खालच्या साईडला जे रिजन आहे ना, तर ते रिजन कोणतं? मोठं आणि थिक रिजन.
ओके. हे इमिटर जर असेल तर ह्याला आपण कलेक्टर म्हटलं तरी काय हरकत नाही. ओके, हे इमिटर जर असेल तर ह्याला कलेक्टर म्हटलं तरी काय हरकत नाही. तर त्याला आपण बेस म्हणतो. ओके. आणि दुसरी गोष्ट, हे कोणत्या टाईपने तयार झालेलं असतं, पी टाईपने तयार झालेलं असतं. ओके, हे थिक आहे, पी टाईपने तयार झालेलं असतं. आता हे वरच्या साईडला कॉन्टॅक्ट करण्यासाठी आपण ह्याला फ्रंट कॉन्टॅक्ट म्हणलो की नाही, सेम पद्धतीनं खालच्या साईडला हे जे कॉन्टॅक्ट करण्यासाठी आपण हे केलं की नाही, तर त्या खालच्या कॉन्टॅक्टला जे पी साईडला आहे तर त्या कॉन्टॅक्टला आपण रेअर कॉन्टॅक्ट म्हणतो. ओके, ह्याला काय म्हणायचं, रेअर कॉन्टॅक्ट. ओके. हां, आता पी साईडला आपण जे कॉन्टॅक्ट मिळवायला लागलो तर ते पॉझिटिव्ह असायला पाहिजे, जसं एन साईडला हे निगेटिव्ह मिळालं. ओके. आता सगळ्यात महत्त्वाचं, आपण काय काम करतो, आपल्याला कोणाच्या अक्रॉस तरी व्होल्टेज मोजायचं आहे आणि कोणत्या तर लाईन थ्रू आपल्याला करंट मोजायचं आहे. तर त्या एका गोष्टीसाठी मी काय काम करतो, ह्या ठिकाणी लोड लावतो. ओके. हां, आता एक 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 महत्त्वाची गोष्ट सांगत जातो. ह्याच्या वरच्या साईडला आहे ना, तर ह्या ठिकाणी आपण काय काम करतो, ह्या ठिकाणी अँटी रिफ्लेक्टिंग कोटिंग काय तयार करतो, अँटी रिफ्लेक्टिंग कोटिंग. ओके. आता ह्याच्यामध्ये छोट्या छोट्या गोष्टी बघा की. ओके, पहिल्यांदा आपण काय बघू, अँटी रिफ्लेक्टिंग कोटिंग काय करते. अँटी रिफ्लेक्टिंग कोटिंग हे काय काम करतं माहिती आहे का, समजा ह्याच्यावर जर लाईट इन्सिडेंट झाली. ओके, मग लाईट इन्सिडेंट झाल्या ही लाईट आपल्या डिप्लेशन रिजन, आता ह्या ठिकाणी तर जंक्शन आहे ना, मग जंक्शनच्या अक्रॉस काय तयार होणार आहे, डिप्लेशन रिजन तयार होणार आहे. मग ही लाईट डिप्लेशन रिजनला पाठवायचं आहे. पाठवायचं काम कोण करतं आहे, हे अँटी रिफ्लेक्टिंग कोटिंग. आणि म्हणजेच काय, सोप्या शब्दामध्ये आपली लाईट आहे ना जास्तीत जास्त ॲब्सॉर्ब करायचं, कमीत कमी रिफ्लेक्ट करायचं करते. ओके. हां, बट ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय की ह्याच्यामध्ये आय आर म्हणजे काय, इन्फ्रारेड रॅडिएशन्सला ब्लॉक करायचं. ओके, पूर्ण ब्लॉक तर होऊ शकत नाही. ओके, पण बऱ्यापैकी ब्लॉक होऊन जातं. ओके, ह्याला ब्लॉक का करायचं, कारण आपल्यापाशी असलेले हे इन्फ्रारेड रेडिएशन्स आहेत ना, हे इन्फ्रारेड रेडिएशन्स काय करतात माहिती आहे का, हीट प्रोड्यूस करतात. ओके. मग आता हीट जर प्रोड्यूस झाली तर काय होतं आहे की टेम्परेचर वाढणार सोलार सेलचं. मग सोलार सेलचं टेम्परेचर जर वाढलं तर ह्या गोष्टीमध्ये आपल्याला जे काही गोष्ट मिळणार आहे, जे आउटपुट मिळणार आहे ना, तर त्या आउटपुटमध्ये आपल्याला काय भेटतं आहे, फ्लक्च्युएशन भेटतं आहे. ओके, आपण काय म्हणतो ह्याला, आउटपुटमध्ये काय भेटतं आहे, आपल्याला फ्लक्च्युएशन भेटतं आहे. ओके. हां, इन्फ्रारेड रे आपल्या सोलार सेलमध्ये जर आलं तर ते हीट प्रोड्यूस करतात, कारण इन्फ्रारेडचं काम नसते हीट प्रोड्यूस करणे, ज्या ऑब्जेक्टवर ते पडतात त्याच्यामध्ये हीट प्रोड्यूस करतात. मग हीट प्रोड्यूस झालं तर आपल्या जे काय आउटपुट आहे तर त्या आउटपुटमध्ये फ्लक्च्युएशन्स मिळतात. ओके. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, आपल्या डायो म्हणजे आपले जे सोलार सेल म्हणजे हे डायोडच आहेत, हे डायोड खराब होण्याची शक्यतासुद्धा असते. ओके. हां, आता दुसरी महत्त्वाची गोष्ट, आता हे अँटी रिफ्लेक्टिव्ह कोटिंग तर झालं. ओके. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट, आपल्यापाशी हे जे एन रिजन आहे ना, हे एन रिजन थिन का केलेले असतात. ओके, एन रिजन थिन का केले असतात, तसं बघायला गेलं तर दोन रिझन आहेत त्याचे. एन रिजन थिन का केलेले असतात त्याचे दोन रिझन्स आहेत. कोणते दोन रिझन्स आहेत, पहिलं, आपल्यापाशी बघा की हे जे लाईट फॉल व्हायला लागलं आहे, ह्याच्यावर इन्सिडेंट व्हायला लागलं आहे, तर ती इन्सिडेंट लाईट हॅज टू फॉल ऑन कुठं, डिप्लेशन रिजन. ओके, तर आपली ही इन्सिडेंट लाईट कुठंपर्यंत जायला पाहिजे, डिप्लेशन रिजनपर्यंत जायला पाहिजे. त्या एका गोष्टीसाठी हे रिजन काय तयार केले, म्हणजे एन रिजन काय केलेले असतात, थिन तयार केलेले असतात. ओके. आणि दुसरी गोष्ट, एन म्हणजे ह्याच्यामध्ये हे रिजन आहे ना रिच इन इलेक्ट्रॉन आहे. ओके, हे रिजन कसं आहे,
रिच, व्हेरी रिच इन इलेक्ट्रॉन. मग हे रिच इन इलेक्ट्रॉन असलेलं म्हणजे इलेक्ट्रॉन्स जास्त मिळू शकतात. आणि लाईट असताना तर त्या एका गोष्टींसाठी एन रिजन काय केलेले असतात, थिन केलेले असतात ॲज कम्पेअर टू पी रिजन. ओके. हां, तर हे सगळं डिवाईस करत असताना आपल्याला काय काम करायचं माहिती आहे का, काही मॉडिफिकेशन्स लागणार आहेत. ओके. आता पुढे गेल्यानंतर हे मॉडिफिकेशन परत एकदा समजणार असत. ओके. आता आपण मॉडिफिकेशन म्हणजे काय, आपण जेव्हा मटेरियल सिलेक्शन करतो की नाही, मटेरियल सिलेक्शन करत असताना आपण चांगले मटेरियल वापरतो. हे मटेरियल सिलेक्शनचं आपण नंतर बघून मॉडिफिकेशन जे करतो आहेत ना, हे मॉडिफिकेशन कशी करायला पाहिजे. ओके. पहिली गोष्ट, आपण जे लाईट ॲब्सॉर्ब करायला लागलो आहे, ओके, आपण जे लाईट ॲब्सॉर्ब करायला लागलो आहे, तर ती लाईट मॅक्झिमम ॲब्सॉर्प्शन असायला पाहिजे. ओके. हे ॲब्सॉर्प्शन लाईट कशी असायला पाहिजे, मॅक्झिमम लाईट ॲब्सॉर्ब करायला पाहिजे. ओके. आता ही लाईट ॲब्सॉर्ब केल्यामुळं काय होतं माहिती आहे का, एनर्जी, कोणाची एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन, हे ह्या लाईटचं इलेक्ट्रॉनची एनर्जी इन्क्रीज होते. म्हणजे सोप्या शब्दामध्ये हे इलेक्ट्रॉन काय काम करतात, हाय एनर्जी किंवा हायर एनर्जी लेवलवर जातात. ओके. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट, आपण हे इलेक्ट्रॉन जर हायर एनर्जीवर गेले, ओके, हे इलेक्ट्रॉन जर हायर एनर्जीवर जर गेले तर मग काय होतं, आपण हे वरच्या साईडला बघा की इथं निगेटिव्ह, आता सुरुवातीला डिप्लेशन रिजन तयार झालं होतं लाईट आतमध्ये येण्याच्या अगोदर. डिप्लेशन रिजनमध्ये एन साईडला इथं पॉझिटिव्ह चार्ज असतात आणि पी साईडला निगेटिव्ह असतात. मग काय होतं, लाईट जेव्हा पडते ना, तर एन रिजनमध्ये सगळीकडे इलेक्ट्रॉन्स तयार व्हायला चालू होतात. मग पी रिजनमध्ये पॉझिटिव्ह चार्जेस तयार व्हायला पाहिजे येतात, म्हणजे जनरेट होत असतात आपले. हां, मग आता हे काय होतं माहिती आहे का, जेव्हा लाईट पडते तर हे डिप्लेशन रिजनमधले इलेक्ट्रॉनसुद्धा रिलीज होतात आणि इकडचे इलेक्ट्रॉन काय काम करतात माहिती आहे का, इकडचं बॉर्डर क्रॉस करतात आणि इकडच्या साईडला येतात, हे पॉझिटिव्ह पलीकडच्या साईडला जातात आणि रिकॉम्बिनेशन होतं. ओके. हां, जेव्हा रिकॉम्बिनेशन व्हायला चालू होतं आहे तर त्यावेळेला एन रिजनमध्ये शिल्लक तर काही राहत नाही. मग शिल्लक काही राहत नाही म्हणजे थोडे असतात इलेक्ट्रॉन, पण आपल्यापाशी तो लेस ड्रॉप, पोटेन्शियल ड्रॉप होत आहे, म्हणजे जेणेकरून ओके. आणि थोड्या वेळाने काय होतं माहिती आहे का, की आपल्यापाशी हे जे इलेक्ट्रॉन आणि पॉझिटिव्ह म्हणजे होल्स, हे दोघं जण त्यांच्या त्यांच्या एंडला असताना काय तयार होतात की कॅरियर्स तयार होतात. मी परत एकदा सगळी गोष्ट रिपीट सांगतो. बाकी हे इथं पडल्यामुळं डिप्लेशन रिजनमध्ये असलेल्या गोष्टी म्हणजे असलेले कॅरियर्स हे सेपरेट होतात. सेपरेट झाल्यानंतरनं तुमच्या एन रिजनमध्ये इलेक्ट्रॉन आणि पी रिजनमध्ये पॉझिटिव्ह चार्जेस अक्युमुलेट होतात. चार्जेस वेगवेगळ्या ठिकाणी अक्युमुलेट झाल्यामुळं ह्या ठिकाणी काय प्रोड्यूस होतं आहे, निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह चार्जेसमुळं पोटेन्शियल डिफरन्स क्रिएट होतं आहे. ओके. हां, तर हे हायर एनर्जी लेवलचे इलेक्ट्रॉन्स आहेत ना, तर हे इलेक्ट्रॉन्स आपण काय काम करतो, सर्किटमधनं पास करतो. सर्किटमधनं पास केल्यामुळं इथं व्होल्टेज आणि करंट तयार होतं. ओके. हां, तर ह्याचं डिटेलमध्ये वर्किंगमध्ये आपण बघूत म्हणा आता सध्याला लगेच. बाकी ह्याचं वर्किंग काय, एक 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 करत वर्किंगमध्ये बघूत म्हणून. ओके. ह्याच सिक्वेन्समध्ये ह्याचं वर्किंग असणार आहे. सुरुवातीला काय होतं, आपल्यापाशी लाईट पडल्यामुळं हे इलेक्ट्रॉन आणि होल्स तयार झाले, तर ह्यांना आपण काय म्हणतो, दीज आर सेड टू बी फोटो जनरेटेड कॅरियर्स. ओके. ह्यांना आपण काय म्हणतो, फोटो जनरेटेड कॅरियर्स. मग आता आपले फोटो जनरेटेड कॅरियर्स तयार झाले, लाईट पडल्यानंतरनं फोटो जनरेटेड कॅरियर्स तयार झाले. ओके. हां, आता दुसरी महत्त्वाची गोष्ट, फोटो जनरेटेड कॅरियर्स कधी तयार होतात. ओके. लाईट जी पडली आहे त्या लाईटची एनर्जी समजा E=H एवढी आहे. ओके. हां, तुमच्यापाशी इथं बँड गॅप एनर्जी E=H/0 आहे.
मग तुमच्या बँड गॅप, आता हे कोण आहे मी परत एकदा सांगतो, बँड गॅप एनर्जी आहे ना, तर त्या बँड गॅप एनर्जीपेक्षा हे आपल्या लाईट जी पडली त्याची एनर्जी जास्त असायला पाहिजे, तेव्हा फोटो जनरेटेड कॅरियर्स तयार झालं. मग हे कॅरियर्समध्ये काय होतात माहिती आहे का, दोन कोणते कॅरियर्स आहेत आपले, एक इलेक्ट्रॉन्स आणि दुसरं कोणतं, होल्स. ओके. हां, मग इलेक्ट्रॉन काय काम करतात माहिती आहे का, इलेक्ट्रॉन कुठं कलेक्ट केले जातात, एन रिजनकडं. त्यानंतर ना होल्स कुठं कलेक्ट केले जातात, पी रिजनकडं. अरे इलेक्ट्रॉन एन रिजनकडं कलेक्ट केले जातात, याचा अर्थ इलेक्ट्रॉन एन म्हणजे निगेटिव्ह म्हणजे हे काय काय म्हणून ॲक्ट होतं आहे, कॅथोड. आणि पी पॉझिटिव्हकडं कलेक्ट झाल्यामुळं हे काय म्हणून ॲक्ट होतं आहे, ॲनोड. ओके. तर असं आपल्यापाशी कॅथोडकडं निगेटिव्ह आणि ॲनोडकडं पॉझिटिव्ह कॅरियर्स मिळतात. हे कॅरियर्स मिळाल्यामुळं, हे तयार झालेले जे कॅरियर्स आहेत ते कॅरियर्स मिळाल्यामुळं ह्या ठिकाणी काय तयार होतं आहे, पोटेन्शियल डिफरन्स तयार होतं. ओके. ही कॅरियर्स मिळाल्यामुळे ह्या ठिकाणी काय होतं, पोटेन्शियल डिफरन्स. ओके. मी परत एकदा सांगतो, काय सांगतो त्याकडे बघा. तिसरी गोष्ट, ओके, आपल्यापाशी काय जनरेट झाले, आता कॅरियर्स, हे कॅरियर्स जनरेट झाले, त्यांच्यापाशी ॲक्युमुलेट झाले. आता आफ्टर ॲक्युमुलेशन ह्या कॅरियरमुळं आपल्याला काय भेटतं आहे, व्होल्टेज. ह्या ॲक्युमुलेशनमुळं ह्या कॅरियरमध्ये काय भेटतं आपल्याला, व्होल्टेज. आता हेच व्होल्टेज, आता व्होल्टेज म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स क्रिएट जर झालं तर करंट फ्लोच होणार. मग करंट फ्लो जर झाली तर तिथं पॉवर जनरेट झाली, P=V/I ह्या फॉर्म्युल्यानुसार. ओके. हां, आता महत्त्वाची गोष्ट, आता हे जे कॅरियर्स इथं जे तयार झालेले आहेत ना, तर ह्या कॅरियर्सला आपण काय म्हटलं होतं मगाशी, दीज कॅरियर्स आर सेट टू बी फोटो जनरेटेड कॅरियर्स. ह्या कॅरियर्सला आपण काय म्हणतो, आपण फोटो जनरेटेड कॅरियर्स. ओके. हां. ओके. हां, जेव्हा ह्या ठिकाणी पोटेन्शियल डिफरन्स तयार झालं तर ह्या ठिकाणी काय होतं, डिप्लेशन रिजनमधले इथले बघा की इकडच्या साईडला काय झालं, डिप्लेशन रिजनमध्ये इकडच्या साईडला इथं पॉझिटिव्ह होते ना, इकडचे पॉझिटिव्ह आणि इकडचे थोडे इलेक्ट्रॉन, जनरेटेड इलेक्ट्रॉन, ह्यांचं रिकॉम्बिनेशन झालं. म्हणजे इकडचं पूर्ण निगेटिव्ह तयार झालं, इकडच्या साईडला निगेटिव्ह होतं, मग इकडचे निगेटिव्ह डिप्लेशन रिजनमधले आणि इथले काही पॉझिटिव्ह, हे काय झाले, ह्यांचं रिकॉम्बिनेशन झालं. किंवा ह्याच्यामध्ये सुद्धा तुमचे इलेक्ट्रॉन जनरेट झाले असेल तर ते पण एन साईडला मायग्रेट होतात. ओके. हे ह्याच्यामध्ये जरी तयार झाले असले तर ते सुद्धा काय होतात, एन साईडला मायग्रेट होतात. म्हणजे सोप्या शब्दामध्ये ह्या ठिकाणी काय होतं आहे, रिकॉम्बिनेशन होतं आहे. काय होतं आहे, रिकॉम्बिनेशन. जर रिकॉम्बिनेशन मिळालं तरच व्होल्टेज आपल्याला मिळतं आहे. ओके. जर इफ नो रिकॉम्बिनेशन, जर रिकॉम्बिनेशन नाही झालं तर आपल्याला व्होल्टेज मिळत नाही, देन नो व्होल्टेज. ओके. म्हणजे कंपल्सरी ह्या गोष्टी व्हायलाच, म्हणजे रिकॉम्बिनेशन व्हायलाच पाहिजे. ओके. हां, आता हे मिळालेलं व्होल्टेज आपण काय काम करणार, एक्सटर्नल सर्किटला देऊन टाकणार. हे मिळालेलं व्होल्टेज काय करणार, आपण एक्सटर्नल सर्किटला देऊन टाकणार. लास्ट आपण ह्यामधलं लास्ट बीट जे राहिलेलं आहे ना, आता काय करायचं असतं माहिती आहे का, आपल्यापाशी सर्किट तर तयार झालं. ओके. तयार झालेल्या सर्किटमध्ये आपल्याला दोन गोष्टी काढायच्यात. दोन गोष्टी कोणत्या काढायच्यात, बाकी पहिलं जे आहे ना, तर त्याला आपण काय म्हणतो, ISC म्हणजे काय, शॉर्ट सर्किट करंट. त्यानंतर दुसरी गोष्ट आहे त्याला VOC म्हणजे काय, ओपन सर्किट व्होल्टेज. ओके. आता ही गोष्ट कसं करायचं बघा. शॉर्ट सर्किट करंट पहिली गोष्ट. आता दुसरी गोष्ट, ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, हे सगळ्या गोष्टी आपण कोणत्या क्वाड्रंटमध्ये काढतो, हे चौथ्या क्वाड्रंटमध्ये. ओके. इथं व्होल्टेज आहे आणि इथं करंट आहे. सिम्पल लॉजिक कसं तेवढं बघा. जेव्हा आपण शॉर्ट सर्किट करंट करतो तर त्यावेळेला मी काय काम करणार माहीत आहे का,
शॉर्ट सर्किट करंट, आता करंट आहे, करंट चालली आहे हे बघण्यासाठी मला ह्या ठिकाणी काय काम करावं लागेल की एक मायक्रोमीटर मला लावावं लागेल. करंट खूप लहान असेल त्यामुळे मला मायक्रोमीटर लावावं लागेल. आणि हे जे रेझिस्टन्स आहे ना, तर ह्या रेझिस्टन्सला शॉर्ट करायचं. शॉर्ट करणे म्हणजे काय, रेझिस्टन्स काढायचं आणि एक शॉर्ट म्हणजे एक वायर लावून टाकायची अशी. ओके, म्हणजे तिथे रेझिस्टन्सच नाही पण वायर इथं कनेक्टेड असणार आहे. वायर कनेक्ट असल्यामुळं मॅक्झिमम अमाऊंटमध्ये करंट जाते. ओके, वायर इथं पूर्ण कनेक्ट असल्यामुळं, म्हणजे सोप्या शब्दामध्ये शॉर्ट सर्किट असल्यामुळं करंट कशी जाते, मॅक्झिमम अमाऊंटमध्ये जाते. मग मॅक्झिमम अमाऊंटमध्ये गेलेल्या करंटला आपण काय कन्सिडर करू, इथं आय मॅक्स, एकतर आय मॅक्स म्हणायला पाहिजे किंवा आय एस सी. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट आपल्याला काय बघायचं आहे, ओपन सर्किट व्होल्टेज. आता ओपन सर्किट व्होल्टेज आपण रेझिस्टन्स ओपन केलो म्हणजे ह्याला काढलो, पण आपल्याला हे दोघांना वायर कनेक्ट करायचं नाही, जेणेकरून मला ह्या ठिकाणी इन्फायनाईट रेझिस्टन्स मिळेल. हां, मी काय काम केलो, रेझिस्टन्स काढलो आणि ह्या ठिकाणी जे आहे ना, ह्या 2 पॉईंटला मी काय काम केलो, व्होल्टमीटर लावलो. ह्या 2 पॉईंटला, ह्या इथं आणि इथं, ह्या 2 पॉईंटला काय काम केलो, ह्या ठिकाणी आणि ह्या ठिकाणी काय केलो, व्होल्टमीटर लावलो. ओके, हां, महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण रेझिस्टन्स काढून डायरेक्ट व्होल्टमीटर जर लावलो तर जास्त इफेक्ट होणार नाही. मग मी त्याच्या ओपन सर्किट व्होल्टेज जेव्हा काढत असतो तेव्हा मी रेझिस्टन्सची जी व्हॅल्यू आहे ना, ही मोठी, इन्फिनिटी तर मिळू शकत नाही, पण वी कॅन हॅव द लार्ज व्हॅल्यू. मी मोठी व्हॅल्यू रेझिस्टन्सची घेतो. मग मोठी व्हॅल्यू मी रेझिस्टन्सची जर घेतलो तर ह्या ठिकाणी मला व्होल्टेजसुद्धा काय भेटतं आहे, मॅक्झिमम भेटतं आहे. ओके, व्होल्टेजसुद्धा काय भेटतं आहे, मॅक्झिमम. आता हे जे मॅक्झिमम व्ही मॅक्झिमम जे भेटलेलं आहे ना, तर त्याला आपण काय म्हणतो, ओपन सर्किट. ह्याला नाव ओपन सर्किट का केलं की आपण रेझिस्टन्सला काढलं, म्हणजे रेझिस्टन्सला काढणे किंवा रेझिस्टन्स इन्फायनाईट व्हॅल्यूचं घेणे, जेणेकरून इकडची करंट इकडे यायलाच नाही पाहिजे. अशा कंडिशनमध्ये मात्र आपण त्याला काय म्हणतो, ओपन सर्किट व्होल्टेज. ओके, ह्याला शॉर्ट सर्किट करंट का म्हणलं, कारण आपण रेझिस्टन्स काढलो आणि एक वायर इथं शॉर्ट केलो. ओके, मग आपण सोलार सेल जर बघितलं तर त्याचं ग्राफ आपल्याला हे असं भेटतं आहे. ओके, त्याचं ग्राफ आपल्याला हे असं सेम टाईपने भेटतं आहे. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट, हे ग्राफ आपल्याला तर असं भेटतं आहे. आता सोलार सेलमध्ये तर काय होतं माहिती आहे का, एकदम कमी अमाऊंटमध्ये ई एम एफ तयार होतं. मग त्या कमी अमाऊंटमध्ये तयार झालेलं ई एम एफ आपल्याला काय काम करायचं आहे, वाढवायचं आहे. मग वाढवायचं कसं, आता कन्सिडर करा, सोलार सेलचे असे छोटे छोटे सेल्स तयार होतात. मग मी काय काम करतो, मला ई एम एफ वाढवायचं असेल तर असे छोटे छोटे सेल्स काय काम करायचं, ई एम एफ वाढवायचं असेल तर छोटे सेल्स मी कसं कनेक्ट करणार, सिरीजमध्ये. ओके, हां, आता मला करंटसुद्धा वाढवायचे ना, मला करंट वाढवण्यासाठी मी काय काम केलो, असे छोटे छोटे जे सेल्स आहेत ना, पॅरललमध्ये कनेक्ट केलो. ओके, आता इथनं जाणारी करंट ॲड होणार. तुम्हाला अजून करंट पाहिजे असेल तर अशी अजून एक पाथ घ्या, अजून एक पाथ घ्या. ओके, मग जेणेकरून तुम्ही पॅरललमध्ये ॲडिशन केलात तर काय काम होतं आहे, करंट इन्क्रीज होते. कधी, जेव्हा तुम्ही पॅरलल कॉम्बिनेशनमध्ये सोलार सेल लावलात तर. ओके, हां, आता काय होतं माहिती आहे का, मी ह्या पॉईंटवरनं किंवा ह्या पॉईंट म्हणजे काही ठिकाणीपासून मला बाकी परत एकदा मी रिपीट केल्यासारखं, व्होल्टेज मॅक्झिमम भेटलं, करंट मॅक्झिमम भेटलं, तर ह्या दोघांना घेऊन मला काय काम करायचं आहे, पॉवर मॅक्झिमम घ्यायचं. ओके, मग मला पॉवर मॅक्झिमम जर घ्यायचं असेल तर मला असं कुठं तर एक पॉईंट भेटतं आहे. ओके, म्हणजे व्होल्टेजकडनं आणि करंटकडनं मी एक मीन पॉईंट जर घेतलं, एक्झॅक्टली मीन पॉईंटला तर भेटत नाही. ओके, पण असं एक ठिकाण भेटतं ज्या ठिकाणी तुम्हाला पॉवर काय भेटते, मॅक्झिमम. आता मॅक्झिमम पॉवर भेटण्यासाठी तुम्हाला ह्या आणि ह्या दोन्ही हे प्रॅक्टिकल व्हॅल्यूज लागतात, म्हणजे सर्किट ऑन असावं लागतं. पण ह्या ठिकाणी आणि ह्या ठिकाणी तर सर्किट ऑन नव्हतं. ओके, हां, मग त्या एका गोष्ट इथं तर मॅक्झिममच करंट मिळत होते, काय लागलं, पण सर्किट ऑन असताना तुम्हाला आय मॅक्स इथं भेटणार. सर्किट ऑन असताना व्ही मॅक्स तुम्हाला
इथं भेटणार. समजायला लागलं. हे आपण ह्या कंडिशनमध्ये सर्किट तुमचं ऑफ होईल. सर इथं ह्या ठिकाणी सर्किट ऑफ होईल. सर्किट ऑफ नाही होणार, पण शॉर्ट पाथ मिळाल्यामुळं तुम्हाला लोडच मिळणार नाही. लोड नाही मिळालं तर तुम्ही कोणाच्या अक्रॉस व्होल्टेज घेणार. ओके. हां, ह्या ठिकाणी मे सर्किट ऑफ नाही, पण ह्या ठिकाणी तुम्हाला मॅक्झिमम भेटणार नाही. भेटणार नाही म्हणजे शॉर्ट सर्किट असताना मॅक्झिममच भेटतं आहे, पण सर्किट वर्किंग कंडिशनमध्ये असताना तुम्हाला आय मॅक्स कमी भेटेल. आपण लोड रेजिस्टन्स जर काढलो तर तुमचं सर्किट ऑफ असेल. मग सर्किट जर ऑफ झालं तर तुम्हाला व्ही मॅक्स भेटणारच नाही. मग ह्या ठिकाणी मी काय काम करणार की हे लोड रेजिस्टन्स थोडं जर मॅक्झिमम व्हॅल्यू लावून व्ही मॅक्स काढून घेणार. तर ह्या ठिकाणी काय होतं आहे की तुम्हाला पॉवर मॅक्झिमम मिळते. ओके. तर अशा पद्धतीनं हे आपलं सोलार सेल बघितलो आपण. ओके. आता सोलार सेल बघितल्यानंतर ना काय काम करायचं माहिती आहे का, आपल्या सोलार सेलसाठी मटेरियल सिलेक्शन करायचं आहे. ओके. काय करायचं आपल्याला, सोलार सेलसाठी मटेरियल सिलेक्शन करायचं आहे. ओके. मग सोलार सेलसाठी आपण मटेरियल सिलेक्शन जेव्हा करतो तर त्या ठिकाणी पहिलं ह्याच्यामधलं जे बँड गॅप आहे, आपल्या पुस्तकानुसार हे 1 इलेक्ट्रॉन वोल्ट ते 1.8 इलेक्ट्रॉन वोल्ट एवढं असायला पाहिजे. ओके. बँड गॅप किती असायला पाहिजे, 1 इलेक्ट्रॉन वोल्ट टू 1.8 इलेक्ट्रॉन वोल्ट. ओके. हां, आणि आपल्यापाशी जे लाईटचं ॲब्सॉर्प्शन आहे ना, तर त्याला ऑप्टिकल ॲब्सॉर्प्शन म्हणतात. ओके. हां, तर हे लाईट जास्त ॲब्सॉर्ब व्हायला पाहिजे. ऑप्टिकल ॲब्सॉर्प्शन शुड बी ग्रेटर. तिसरं. ओके. हां, आपल्यापाशी जे आपण कॉन्टॅक्ट तयार करतो तर ते कॉन्टॅक्टचं कंडक्टिव्हिटी. ओके. जे मटेरियल वापरायला लागलो तर त्या मटेरियलचं कंडक्टिव्हिटी दॅट शुड बी गुड कंडक्टिव्ह मटेरियल. आणि चौथं जे आहेत ना, आता ह्या सगळ्या गोष्टी तयार करण्यासाठी जे मटेरियल आहे ना, ते मटेरियल कसं इझिली अवेलेबल असायला पाहिजे. ओके. आता तुम्हाला तर माहीतच आहे की आपण डायोड तयार करण्यासाठी पी एन एन जंक्शन तयार करण्यासाठी आपल्या अर्थवरचं सगळ्यात जास्त ॲबंडंट मटेरियल कोण आहे, सिलिका. तर ते सिलिका तर आपल्यापाशी आहेच. ओके. आता हे झालं तर आपण काय काम करू, लास्ट बेट युजर्सकडे जाऊ. युजर्सकडे जात असताना आपल्याला मिळतं आहे, भरपूर वेळा बघतो आपण आपले वॉचेस, आपल्या पाशी असलेल्या बॅटरीज हे सोलार सेलला कनेक्ट केलेले असतात. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट, आता हे बॅटरी वॉचेसमध्ये सुद्धा वापरतात आणि हे बॅटरीज आपण काय करतो, कॅल्क्युलेटरमध्ये सुद्धा, सोलारवरचे कॅल्क्युलेटर पण अवेलेबलच आहे. दुसरी गोष्ट, हे कुठं वापरतो सोलार सेल, स्ट्रीट लॅम्पमध्ये, रोडवरचे दिवे लावण्यासाठी. आता प्रत्येक गावामध्ये स्ट्रीट लॅम्प झाले तर सोलार सेलवरचे, त्यासाठी आपण हे करतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट कुठं, सॅटेलाईटमध्ये. सॅटेलाईटला तर आपण अर्थवरनं कनेक्शन देऊन पाठवू शकत नाही, मग त्यासाठी सॅटेलाईटमध्ये काय काम करतात, सोलार पॅनल लावतात. त्यानंतरनं परत महत्त्वाचं जर बघायला गेलं तर काही एक डिव्हाइस आहे की त्याला लक्स मीटर म्हणतो आपण. ओके. हां, हे लक्स मीटर काय काम करतं माहिती आहे का, आता बघा आपल्यापाशी जी लाईट आहे, ओके, लक्स मीटर काय काम करतं आहे, आपल्यापाशी जी लाईट आहे तर त्या लाईटची इंटेन्सिटी मेजर करतं आहे. काय काम करतं आहे, त्या लाईटची इंटेन्सिटी. मग अशा डिव्हाइसेसमध्ये आपण काय काम करतो, सोलार सेल वापरतो. ओके. एकदा बघून घ्या सगळं.